तर महत्त्वाची बातमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झालेत। डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासलंय। तारक यांनी जरांगेंच्या अंतर्वालीतील आंदोलनाला विरोध केलेला होता आणि मनोज जरांगे यांच्या विरोधात रमेश तारक यांनी अर्ज दिला होता। म्हणूनच मराठा सगळे आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी तोंडाला काळं फासलंय। तर साहेब काय सांगाल तुम्ही, काय प्रकार घडला, कसा घडला? काही नाही, मी पेशंट पाहत होतो। मला सकाळी एक जणाचा फोन आला की आम्हाला एक पेशंट दाखवायचं आणि येऊ का, तुम्ही हॉस्पिटलला आहेत का? मी म्हटलं या, मी 3 वाजेपर्यंत आहे, नंतर मला बाहेर ऑपरेशनला जायचं आहे, तर त्याच्या अगोदर या, नाही तर सायंकाळी 6 वाजता या। तर ते बाहेर येऊन बसले। बाहेर येऊन बसल्यानंतर माझ्याकडे पेशंट चालू होतं। बाहेरच्या स्टाफला त्यांनी आरेरावी केली की आम्हाला जायचं आहे। ते 4-5 जण होते, ते म्हणले थोडे थांबा, तरी पण त्यांनी आरेरावी केली आणि मध्ये आले। मध्ये आल्यानंतर त्यांनी मला बुके आणि शाल दिली। मी म्हटलं कशाबद्दल? ते म्हणे तुमचा वाढदिवस आहे। मी म्हटलं वाढदिवसाचा काही संबंध नाही, आज माझा वाढदिवस नाही आहे। नाही म्हणे याला दाखवायचं आहे, हा आजारी आहे आणि आम्हाला कोणतरी फेसबुकवर म्हटलं की तुमचा वाढदिवस आहे, म्हणून आम्ही आलो। मला थोडासा संशय आला, मी उठून उभा राहिलो तर त्यांनी 2 जणांनी दरवाजा लावला आणि बाकीच्यांनी लगेच हे केलं आणि मॅडम होत्या, मॅडमला बाहेर काढून दिलं। म्हणे मॅडम तुम्ही तिकडे थांबा म्हणे, आम्हाला जेंट्सला दाखवायचं आहे म्हणे, आणि अंगाला काळं लावलं। त्याच्यातून त्यांची मानसिकता लक्षात येते। काय प्रकार असावा, का केला असावा, काय बोलले का ते? नाही, बोलले की तुम्ही जातीच्या विरोधात का जातायत म्हणून त्यांनी, आणि तुम्ही निवेदन का दिलं अंतरवालीचं, याच्यामुळे त्यांनी तो प्रकार केलाय। म्हणजे मनोज जरांगे यांचे उपोषण होऊ देऊ नये असं तुम्ही एसपीला निवेदन दिलं होतं, त्याच्या रागातून हे केलंय का? हा, त्या बदल्यातच त्यांनी केलंय आणि त्यांचा तोच उद्देश होता की जातीच्या विरोधात कोणी गेलं नाही पाहिजे। ही झुंडशाही आहे, हे चुकीचं आहे। समाजासाठी मी काम बंद केलेलं नाहीये। जे सत्य आहे ते मी लोकांसमोर मांडलं की गावची काय म्हणणं आहे, त्या बदल्यात हे चुकीचं हे मिळालंय मला फळ। कॅमेरामॅन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।